ही पुण्यभूमी म्हणजे आपले हे कोकण आणि याच कोकणचे आपण सर्व पायी रसिक जन हो. गेली कित्येक वर्ष ही कोकणची लोककला नमनरूपी लोककला श्री रासाई उत्कर्ष मंडळ पुणे मावळतवाडी यशस्वीरित्यानं जोपासत आहोत. आणि आज तर या चिपळूण नगरीमध्ये महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नमन लोककला महोत्सव सन 2025 आज इथे संपन्न होतोय. आणि या निमित्ताने आज आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं ते म्हणजे नमन लोककला संस्था रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्य सन्माननीय प्रभाकर कांबळे आणि सर्व पदाधिकारी. त्याचप्रमाणे लोककला बहुरंगी नमन मंडळ लांजा तालुका सन्माननीय मोहनजी घडशी आणि सर्व पदाधिकारी यांच्या विशेष सहकार्याने. त्याचप्रमाणे भाई कुळे बाबा बागडे आणि आज इथे सुमधुर असा आवाज आपल्याला अँकरिंगच्या रूपाने पाहायला मिळतोय. ते आमचे आदरणीय सर साहित्य सर यांना खरोखर मोजरा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या विश्वाचा आराध्य दैवत विघ्नहर्ता नव्हे माझ्या पुणे गावची ग्रामदेवता आई रासाई माता यांच्या चरणी वंदन करो. रंग देवतेला अभिवादन करो. इथे जमलेल्या तमाम रसिकांना मानाचा मुद्रा करो. या रसिक प्रेक्षकामध्ये प्रतिष्ठित मान्यवर यांनाही मानाचा मुद्रा करो. श्री रासाई उत्कर्ष मंडळ पुणे मावळतवाडी सविनय सादर करीत आहोत. सादगी नमन सादगी नमन सादगी नमन. जय
दशमुखी रावणाला हो देवा दशमुखी रावणाला शिव पार्वतीच्या गजानना रंग भरू दे आमच्या मनात शिव पार्वतीच्या गजानना रंग भरू दे आमच्या मनात रासाई मातेला सर्वया देवाना बंधू सर्वया देवाना धन्यवाद रसिक जन्म नमन झालं नमन झालं या संसारूपी माया जगामध्ये मानवी जीवन जगायचं झालं तर त्याला साथ लागते ती परमेश्वराची आणि अशीच साथ असं सहकार्य आहे ते माझ्या कोरेगावची ग्रामदेवता आई रासाई माता यांची माझ्या कोरेगावची ग्रामदेवता आई रासाई माता यांच्या चरणी एक शब्द सुद्धांचं नमन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यो त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते रसिक जनांची करण्या सेवा सप्त सुरांची साथ हवी वंदन करुणी या मातेला तव चरणाची आस नवी होऊदुंदना लागो चंदना गजानना थोडी वंदना
राया माझा पिता चरणी मस्तक तुझ्या आई घेऊ दे चरणी मस्तक तुझ्या आई घेऊ दे धन्यवाद मित्रांनो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्ता गणेशाच्या पूजनाने केली जाते. आज या कार्यक्रमाची सुरुवात गणरायाच्या पूजनाने करण्यात आली. तत्पूर्वी बाल गणेशानं आपल्या बाल वयात विविध लीला दाखविल्या, विविध पराक्रम केले. अशीच एक बाल लीला, असाच एक पराक्रम आम्ही आपल्यासमोर सादर करीत आहोत. सविनय सादर करीत आहोत. सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक गणनाट्य सविनय सादर करीत आहोत. एक पौराणिक गणनाट्य यमाचं गर्वहरण, यमाचं गर्वहरण, यमाचं गर्वहरण. बसली सभा शिव दरबार भरला बसली सभा शिव दरबार भरला सृष्टीच्या या रक्षणाला भरला दरबार भरला हो भरला दरबार भरला रक्षण कार्य करण्याला शिवन सरेला कार्य देती प्रत्येकाला देव मिळो न विचार मांडिला देव मिळो न विचार मांडिला सृष्टीच्या रक्षणाला सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान एकच होता. त्या भगवंतानं आत्मइच्छेवरून माया निर्माण केली. मायेच्या योगानं आकाश निर्माण झालं. आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून आप आणि याच आपापासून ही सृष्टी निर्माण झाली. आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी हिमालय बोलावलेली ही शिवसभा 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 तुम्हा सर्वांचं स्वागत असो. हे शिव कमलास्थीय ब्रह्मदेव शेषास्तीय श्रीहरी
तुम्हा सर्वांचं स्वागत असो. अशा या शुभ प्रसंगी आम्ही रंभेच्या नाचगाण्याचं प्रयोजन केलं आहे. खरोखर मी धन्य झालो. रंभ विष्णू महेश यांच्या समवेत समर्थ आणि मस्ताचा मान आणि रंभेचे नाचगान म्हणजे आनंदाचा केतवड शून्यातून सृष्टी निर्मिती करण्याचं कार्य भगवान शंकरानं माझ्या हाती सोपविलं आणि मी त्याचा संपार्य पाडला आहे. खरोखरच आजचा हा दिवस मी गुणित आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी देवेंद्र आपण पुढील कार्याला सुरुवात करावी. अशा आनंदाच्या प्रसंगी हे रंभे आपण आपलं नाचगाणं करावं. नारायण नारायण आज आमचं भाग्य सोनवं लागेल. कसं का होईना शिव दरबारामध्ये रंभेचं नाचगाणं नारायण नारायण. मी नाचते रंभदेव दरबारी, मी नाचते रंभदेव दरबारी. नृत्य करा भाग मनाला, नाचते मी स्वर्ग अशी सुंदरी. नाचते रंभदेव दरबारी, नाचते रंभदेव दरबारी. स्वर्गामध्ये सुंदर असे काहीच नाही. नृत्य कला जीवनाला आनंद हा देई. अशी नारी किमया करी, रूप माझं शोभे त्याच भूमरी. सदोदित आठवणीत राहील. रंभे रंभे आपण माघारी जाऊ. तशी आपल्या आपण या सृष्टीच्या प्रेरकात त्या वाईट उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या कामाचं विभाजन करावं. शंभो श्री हरीचा म्हणणं अगदी योग्य आहे. अनावश्यक आणि उपद्रव गोष्टीमुळे या साऱ्या सृष्टीचा नाश होऊ शकतो. तेव्हा उपस्थित देवगणांना त्यांच्या कर्तृत्वानुसार त्यांच्या कामाचं विभाजन करावं. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच आपलं म्हणणं योग्य आहे. कारण या सृष्टीचं रक्षण करणं, या सृष्टीचा विनाश रोखणं, या सृष्टीचं सौंदर्य वाढवणं यासाठी तुम्हा सर्व देवांना आज हिमालयी सभास्थानी बोलवलं आहे. हे देव हो, तुम्हा तुमच्या कर्तृत्वानुसार या सृष्टी रक्षणासाठी मी एक कार्याचं विभाजन करून देणार आहे. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शिवशंभो, तुम्ही आम्हाला ते कार्य देणार आहात या सृष्टीच्या उद्धारासाठी. तरी आम्हाला आमच्या कार्याची जाणीव करून द्यावी. हे सूर्यदेव, तुझं हे तेज पाहून तुला असं कार्य द्यावंसं वाटतं. आपण नियमितपणे या सृष्टीवर प्रकाश द्यावा आणि ही सृष्टी तेजोमय करावी. तुमच्या या प्रकाशामुळं दिवस आणि रात्र असं कालमान तयार होईल. दिवसा मागून रात्र, रात्री मागून दिवस असे मास, मासांमागून मास अशी वर्ष, वर्षानुवर्ष अशी युगे आणि युगानुयुगे अशी कल्पे. हे कालमान केवळ आणि केवळ तुमच्या प्रकाशामुळे तयार होणार आहे. तेव्हा हे सूर्यदेव, आपण नियमितपणे सदोदितपणे या सृष्टीवर प्रकाश द्यावा आणि ही सृष्टी तेजोमय करावी. हे कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. हे शिवशंभो, हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, हे कार्य पार पाडण्यासाठी तुम्हा तीन देवांनी सुद्धा हे पवनदेव,
आपण नियमितपणे या सृष्टीवर वायू रूपाने गमन करावं, कारण या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीव जंतूंना त्यांचं इच्छित जीवन जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा हे पवनदेव, आपण नियमितपणे या सृष्टीवर वायू रूपाने गमन करावं आणि या जीवजंतूंना प्राणवायू द्यावा. हे कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. हे बोलण्याचा तुम्ही दिलेलं काम मी पूर्ण करीन. तुम्ही सर्व देवांना मला आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहे. भगवान, या लोके जीवाचा समतोल राखण्याचं कार्य आपण यमाच्या स्वाधीन करावं. हा शिवशंभो, ब्रह्मदेवाचं म्हणणं खरं आहे. हे ब्रह्म, हे विष्णू, खरोखरच योग्य मार्ग सुचवला. कारण या सृष्टीचा विनाश रोखायचा असेल तर या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचा समतोल राखणं गरजेचं आहे. आणि यासाठी यमा या सृष्टी रक्षणासाठी तुला एक महत्वाचं कार्य देणार आहे. आणि ते म्हणजे या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचा त्यांचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झाल्यानंतर त्यांचं प्राण घेण्याचं कार्य. यमा, हे कार्य करण्यासाठी हा पाश आम्ही आपल्या स्वाधीन करत आहोत. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. हे शंभो, आपण दिल्या कार्याची पूर्णतः अंमलबजावणी करी, परंतु आपण एवढा टाकायचं ते आपण घटित करावे. अरे यमा, मला जन्माला येतो त्याचं आयुष्य संपविली दे आणि त्याच्या आयुष्याची घटना भरली की हा पाश टाकून तू त्याचा प्राण घे म्हणजे झालं. यमा, श्रीहरींचं म्हणणं योग्य आहे. कारण या सृष्टीवर पाप आणि पुण्य हे अखंडितपणे चालू राहणार आहे. तेव्हा या सृष्टीवर उत्पन्न होणाऱ्या जीवजंतूंचा पापा पुण्याचा घडा पूर्ण भरला, त्याचं इच्छित जीवन जगणं पूर्ण झालं की हा पाश टाकून त्याचा प्राण घेतो. यमा, हे कार्य आपण सदोदी आणि अविरतपणे चालू ठेवायचं आहे. ठीक आहे देव हो, त्यासाठी तुम्हाला किती देवा देवा आशीर्वाद आहे. आणि रचलेल्या सृष्टीचा संतोष राखण्याचे कार्य हे तिने देवगणांना दिले. मग चला तर पाहूया यामध्ये कोण किती तत्पर आहे ते. नारायण सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून जाशी तुरे मोक्षाला, पाप करून जाशी तुरे नरकाला. अभिमान सोडून तेर मिळेल तुझला मान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान.
यम है यम है यम है यम है यम है विष्णु महेश यांनी मला वरदान दिले. मी कुणाचाही प्राण घेऊ शकतो, पण माझा प्राण कोण घेणार? कोणी नाही. म्हणूनच याच जोरावर मला तालुक्याचा राजा बनायचंय. मला दिलेल्या वचनाच्या जोरावर मला तालुक्याचा राजा बनायचंय. नारायण अरे यमा सुवर्गलोकी इंद्र कैलासपती शंकर वैकुंठ देव विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्मदेव असे तर प्रतिक्रियाच्या घरीच आहे म्हटलं. आणि तुला मात्र कोणत्याच लोकेचा राजा म्हणून दिले नाही म्हणजे तुझ्यावर तर अन्याय झाला म्हटलं. पहिली स्वारी जय इंद्रावर करणार आहे आणि अमरावती माझ्या स्वाधीन करणार आहे. चला तर पहिली स्वारी जय इंद्रावर.
लावला आहे. मग चला तर यम इंद्रपुरी जाण्या अगोदर आपण देवतांना सावध केलंच पाहिजे. नारायण हरिनाम घे मुखी तू मानवा प्रभु नाम घे मुखी हो हरिनाम घे मुखी तू मानवा प्रभु नाम घे मुखी हो शिव दरबारामध्ये प्रत्येकाला एक काम दिली तुम्ही, परंतु या मला दिल्या कार्याचा त्याने तर वेगळा ठरवला आहे. या मला तर फार मोठं महत्वाचं काम दिलं होतं. नारायण नारायण त्याचाच फायदा घेऊन तिने लोकीचा राजा म्हणून पाहतोय. काय सांगणार? आणि पहिली स्वारी जर आपल्यावर करणार तेव्हा सावध करावं म्हटलं. नारद आम्हाला वेळेत सावध केल्याबद्दल मी आभारी आहे. नारायण अमरावती आणि अमरावतीचा राजा इंद्र हे राज्य विकासित केले तर कुणी काम अगदी सोपं होईल. इंद्र अगदी सूटपणाचा म्हणून मला येण्याचा प्रयोजन विचारतो आहे. तुम्ही काय म्हणता अन्याय केलंय तर बऱ्या मला हे राज्य माझ्या स्वाधीन कर. माझ्या असं म्हणता होऊ नको, असं तुझा विनाशाचा नाही. इंद्र तू आता नाही ऐकणार. शिकार युद्ध आणि दाखवा आपला ठीक आहे. महत्वाचं नाही करा. ठीक आहे. I'm
भगवान सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान एकच होता. या भगवंतानं आत्माईश्वर माया निर्माण केली. मायेच्या योगानं आकाश निर्माण झालं. आकाशापासून वायू, वायूपासून तेज आणि तेजापासून आप आणि या तापापासून या साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. हा ब्रह्मदेव आपण म्हटल्याप्रमाणे अशी तत्वे हजारो वर्ष एकत्र नांदत होती, वाढत होती आणि त्यानंतर त्यांची उत्पत्ती झाली. गीतेच्या प्रवृत्तीचा राजा झालोच तर मनुष्याच्या प्राणांचे कार्य माझ्याचे आहे. तर या सृष्टीवर माझाच अधिकार आहे. तुम्ही त्या लोकांनी माझ्या अधिकाराप्रमाणे वागलं पाहिजे. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. अरे अम्मा, या शिवनगरामध्ये भगवान शंकराने दिलेल्या वराचा तू दुरुपयोग करत आहेस. अशाने तुझा नाश निश्चित आहे. तुम्ही ज्या लोकांनी माझा फार मोठा अन्याय केलाय त्या बरोबर ना राज्य माझ्या स्वाधीन केला. अन्याच्या गुंडाला अरे अम्मा, शिवसमोर दिलेल्या वराचा दुरुपयोग केला तर तुझा विनाश होणार हे लक्षात ठेव. तुमचं तत्वाचं ऐकायचं नाहीये मला. तुम्ही माझ्या गावात व्हा. अन्याच्या युद्धात सज्ज व्हा. आपण यामाबरोबर युद्ध करावं. ही काय म्हणतो? महत्वाच्या मदत करा. ठीक आहे. भगवान शिवसमोर दिलेल्या कार्याच्या जोरावर त्या यमाने त्रिलोक्या प्रभाकर मांडला. त्याने देवाला देवत्री सोळी करून सोडण्याचा विधान केला. आणि पहिली स्वारी स्वर्गलोकीचा इंद्र याच्यावर इंद्राला पराभूत केला. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर सोडला. यम आणि विष्णू यांच्यामध्ये झालेले घनघोर युद्ध. सारे देवता पळून गेले आहेत. आता या सृष्टीवर माझाच अधिकार. माझ्याच अधिकाराने सृष्टीचा नळ या चराचरात घडवितो मी. धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. म्हणजे खवतपत काळात काय मला तर आपल्याला जास्त करून काय? मला सर्व प्रदूषण आहे. काय सांगता का? आमचं सुद्धा ते यमानं राज्य हस्तगत केलं. एवढं आहे ना? काय यमाला आम्हा दोन्ही देवाचं राज्य हस्तगत करून या साऱ्या सृष्टीवर खायला म्हटलं आहे. देवी, ब्रह्मदेवा, तेव्हा काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे. इंद्रदेव, ब्रह्मदेव यावर मार्ग म्हणजे एकच. बोला. तो म्हणजे आपले पूजनीय शिवशंभो याला झाला प्रकार कधीच केला पाहिजे. ते त्यातून काहीतरी मार्ग काढतील. चला, चला देवी, आपण यात कापी लावूया. चला तर, चला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरे हरे बोले नमः
सारे काही कुशल मंगल तर आहे ना. बोले आता या शिवलग्नामध्ये आपण दिलेल्या कार्याचा त्या यमाने दुरुपयोग केला आहे. बोले आता काय केलं त्या यमानं? बोले आता त्या यमाने आता तीन देवांचा नाश करायचा या साऱ्या सृष्टीवर अंकार मानून बोले आता हा बोले प्रत्यक्ष शिवाच्या पाने दिलेला कार्याचा मान. नाही यमा, तुला शिक्षा झाली पाहिजे. यमा, या सृष्टीला तुला मरण आणि त्याचा गैरफायदा घेऊन तू साऱ्या देवाला सळोखी पळत नाही यमा, तुला शिक्षा नाही. नाही ब्रह्म, याच्यावर मार्ग नाही. कारण या हिमालयावरती आपण त्याला वरदान दिलंय. याच्यावर मार्ग नाही. मार्ग नाही याच्यावर. यावर मार्ग निघाला नाही तर या देवाचा नाश होऊ शकतो. यावर काहीतरी मार्ग करा. नाही तर काही मार्ग होईल आता. हे ब्रह्म, हे विष्णू, हे इंद्र, याच्यावर मार्ग म्हणजे एकच. तो म्हणजे ज्याच्या वेळी या सृष्टीवर विघ्न आली त्या विघ्नाचा नाश करणारा विघ्नहर्ता, मनाची चिंता दूर करणारा चिंतामणी बाल गजानन. हे ब्रह्म, हे विष्णू, हे इंद्र, ताबडतोब त्या गणरायाचं नमन करा आणि हिमालय बोलून घ्या. आणि बोलायच्या सांगण्यावर आपण त्या पुत्र गजाननाचं नमन करू. हाय ग देवा, चला चला ब्रह्मदेवा, आपण गजाननाचं नमन करूया. ठीक आहे. दास तुझा विनवी तुझला आलो तुझ्या चरणी. रे देवा माझी तुला आळवणी. रे देवा माझी तुला आळवणी. संकट पडले आम्हा देवावरती. धावत यावे तू गणपती. विघ्नांचा तू विघ्नहर्ता. मूर्ती ध्यानी मनी. पिताजी प्रणाम. हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, हे इंद्रदेव, तुम्हालाही माझा प्रणाम. पिताजी, मला बोलवण्याचे कारण. हे बाळ गजानन, ज्या वेळी या सृष्टीवर विघ्न आली त्या विघ्नाचा नाश करणारा विघ्नहर्ता, मनातील चिंता दूर करणारा तो चिंतामणी. हे बाळ गजानना, त्या यमाला या सृष्टी रक्षणासाठी महत्वाचं कार्य दिलं आणि त्या कार्याच्या जोरावर त्यानं साऱ्या त्रैलोक्यात हाहाकार माजवलाय. साऱ्या देवाला सळोखी पळून करून सोडलंय. म्हणून हे बाळ गजानन, आपण त्याच्या सोबत युद्ध पुकारावं. त्याला युद्धामध्ये पराजित करून त्याला झालेला गर्व त्या गर्वाचं हरण करून त्याला दिलेल्या कार्याची जाणीव करून द्या. हे कार्य आम्ही आपल्याला सपोर्ट करत आहोत. पिताजी, आपण दिले कार्य पूर्ण करेल त्यासाठी तुम्हा सारे देवांचे आशीर्वाद माझ्या शिरावर असो. सामर्थ्य असेल तर होईल
युद्धाचा आवाज करतो सारे प्रगत चित्रने पुन्हा जिल्ह्यापर्यंत फार गरज झाला आहे जर तुझा मी सामर्थ्य असेल तर होऊ देणं त्याला ठीक आहे तुझ्यापर्यंत दक्षिणेकडे पाय करून घेतला तर हे अशी मानले जाईल धन्य झालो धन्य झालो धन्य झालो अशा तऱ्हेने बाळ गणेशाच्या पराक्रमा बोलवून यमाला हार करवलं यमाला दक्षिणेकडे राज्य मिळालं रसिकजन हो आपल्याला माहिती असेल आजही मानव दक्षिणेकडे पाय करून झोपला तर ते अशुभ मानलं जातं मग चला तर त्या गणरायाचं करूया नमन चला तर त्या विघ्न हत्याचं करूया पूजन गणाधीश गोईश सर्वा गुणांचा गुणारंभ मारंभ तो निर्गुणाचा नमो शारदे मूळ सत्यवार वाचा गमू पंत या राघवाचा श्री गणा आळवी तो तुला शिवगौ विचलाडे त्या मुला श्री गणा आळवी शिवगौ हे पहिले वंदन बाप्पा गणाला पहिले वंदन बाप्पा गणाला गावे नाचत या गणाला गावे नाचत या गणाला हे पहिले वंदन बाप्पा गणाला पहिले वंदन बाप्पा गणाला
हे गणराया विश्वविधाते तुम्हाला भक्त महाराजांचे कोटी कोटी प्रणाम. तुम्हाला भक्त महाराजांचे कोटी कोटी प्रणाम. गंध पुष्पे मी वाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला पंचारती मी वाहिते शिव पार्वतीच्या गंध